कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. पनवेलमध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांशी मोठी हुज्जत. वादग्रस्त पोस्टरमुळे केंद्र परिसरात तणाव. पोलिसांची कॉलर पकडल्याचा धक्कादायक प्रकार. महाडमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय. विकास गोगावले विजयी. कार्यकर्त्यांचा शहरामध्ये मोठा जल्लोष. खारेपाटण पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर. गुरुप्रसाद शिंदे यांचा दणदणीत विजय. खारेपाटणमध्ये महायुतीचा झेंडा फडकला. रफिक नाईक यांचा पराभव. आणि दापोलीत शिवसेनेचा मोठा विजय. तुळसा जाधव राष्ट्रवादीकडून तर भाजपचे श्रीराम इदाते विजयी. निकालाने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह. आता पाहूया सविस्तर वृत्त. पनवेलमधील मतमोजणी केंद्राबाहेर आज पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. जिरली नसेल तर 2031 ला पुन्हा भेटू अशा आशयाचा वादग्रस्त पोस्टर लावल्याने या वादाला तोंड फुटले. हा वाद इतका विकोपाला गेला की भाजपच्या एका कार्यकर्त्याने चक्क कर्तव्यावरती असलेल्या पोलिसांची कॉलर पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असताना संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर चक्क हात उचलल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे. या घटनेमुळे मतमोजणी केंद्र परिसरात बराच वेळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान भर रस्त्यात पोलिसांशी अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या संबंधित कार्यकर्त्यावरती पोलीस प्रशासन नेमकी कोणती कठोर कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या धक्कादायक घटनेमुळे पनवेलमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 7 तारखेला पार पडलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आज समोर आलेले आहेत. महाड मतदारसंघामध्ये शिवसेनेने सर्वच्या सर्व जागांवरती निर्विवाद विजय मिळवत विरोधकांचे आव्हान पूर्णपणे मोडीत काढलेले आहेत. विशेष म्हणजे विकास गोगावले यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी अनेक राजकीय डावपेच आखले होते. मात्र जनतेने विकासाला साथ देत विरोधकांच्या या मनसुब्यांवरती पाणी फेरले आहे. विजयानंतर आता विकास गोगावले आणि मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. नगरपालिकेचा जो विषय होता, नगरपालिकेचा गुलाल लावला नव्हता आणि आमच्या नगराध्यक्षांनी पण ठरवलं होतं की जेव्हा विकास गोगावले निवडून येतील आणि सर्व शिवसेनेच्या सीटा येतील त्यावेळेला आम्ही गुलाल लावणार. म्हणून आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचा पण गुलाल आणि शिवसेनेच्या 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून महाड तालुक्यातल्या आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यात. म्हणून फक्त इथं एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे भरत शेठ गोगावले. चोरांविषयी मी काय बोलणार? आम्ही चोरांविषयी बोलत नाही आणि जे बाडगे त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही. टीका करणारे भुकत असतात. आम्ही कार्यकर्ते काम करतोय. म्हणून विकास गोगावलेला चॅनल देणारा अजून त्याला 10 जन्म घ्यायचे. आमचा फक्त एकच कार्यकर्ता, तो पण सक्षम आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे. निलेश टाटेने जवळपास 1500 मतांनी ती सीट रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणली. बऱ्याचशा लोकांनी असं पण केला होता की उभरतं व्यक्तिमत्व आताच त्याला कट केला तर मग पुढं कधी भविष्यात होणार नाही. त्यांचे मनसुबे होते ते माझ्या नातेच्या जनतेने, माझ्या त्या मतदारसंघातल्या बांधवांनी, बहिणींनी, भावांनी, सगळ्यांनीच की ते त्यांचे फोल ठरवलेले आहेत आणि विकासला थोड्याने 5000च्या पुढे मताधिक्याने निवडून दिलेला आहे. मिरवणार नाही आणि मी नेहमी जमिनीवरनं चालतो हे तुम्हाला कल्पना आहे. लोक काय हवेतनं चालतात आणि जे हवेतनं चालणारे होते त्यांना परत एकदा घरी बसवलेलं आहे आणि जे काय आम्ही जमिनीवरनं चालतोय जनतेने निवडून दिलेलं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आणि पुढेही पार पाडणार. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पार पडलेल्या अजगोली जिल्हा परिषद गटाच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत जाधव यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या गोटामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. विजयानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नवनिर्वाचित सदस्य विक्रांत जाधव यांनी विरोधकांवरती सडकून टीका केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांना मी कुठेही मोठे आव्हान आहे असे वाटत नव्हते. त्यांनी जाणीवपूर्वक मला हलक्यात घेण्याची चूक केली. मात्र मी त्यावेळी टीकेला उत्तर न देता केवळ माझ्या कामावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते असे ते म्हणाले आहेत. मी सुरुवातीलाच बोललो होतो की प्रत्येक निवडणूक हे वेगळं आव्हान असतं. कमी का जास्त हा भाग नंतरचा होतो. परंतु मला काही लोक हे असं समजत होते
की ते समोरची लोक आव्हानच नाहीयेत. मी त्यावर कधी भाष्य केलं नव्हतं, परंतु आजच्या निकालाने हे दाखवून दिले की विक्रांत जाधव काय चीज आहे. असं आहे, आपण जर बघितलं तर 2022 साली जेव्हा पक्ष फुटला आणि जेव्हा पक्षाचे 2 तुकडे झाले त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये या भागातली मंडळी ही शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्याच्याचमुळे कुठेतरी नाही म्हटलं तरी आता हे घडताना दिसतंय. परंतु ठीक आहे, आम्ही बसू, यावरती आम्ही विचार करू आणि पुढे वाटचाल करू. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते. शृंगारतळी जिल्हा परिषद गटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा फडकवलेला आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांनी तब्बल 1000 पेक्षा जास्त मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केलेला आहे. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून संपूर्ण कोकण पट्ट्यातील मनसेची ही पहिली ऐतिहासिक जागा ठरलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मनसेच्या या विजयाची जोरदार चर्चा रंगलेली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत मोठा जल्लोष केला. विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रमोद गांधी अत्यंत भावुक झाले होते. त्यांनी आपल्या विजयाचे सर्व श्रेय सर्वसामान्य जनतेला दिले आहे. हा माझा वैयक्तिक विजय नसून हा खऱ्या अर्थाने जनशक्तीचा विजय आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. कोकणात मनसेचे इंजिन आता सुसाट धावणार असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. या विजयामुळे गुहागरमध्ये मनसे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खूप खूप आनंद आला आहे. हा विजय सर्व आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना उबाटा गट आहे, हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि आमदार भास्कर जाधव यांच्या आशीर्वादाचा विजय आहे. त्यामुळे सर्व आमचे पदाधिकारी असेल, सर्व आमचे कार्यकर्ते असतील, सर्वांना आनंद खूप झालेला आहे. सर्व आनंदाचं वातावरण आहे. नक्कीच आम्ही बोललो होतो, ही लढाई जी आहे ही जनशक्ती आणि धनशक्तीची लढाई आहे आणि जनतेने आम्हाला निवडून देऊन ही जनशक्तीची लढाई आम्ही जिंकलेलो आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. नक्कीच आता जनतेने निवडून दिल्यानंतर जनतेने जो विश्वास दाखवला तो विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम आमचं आहे. त्यामुळे जनतेमध्ये जाऊन वाडी वस्तीमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवायचे प्रयत्न आम्ही नक्की करू. रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले असून 47 आजगे जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेने दणदणीत विजय मिळवलेला आहे. शिवसेनेच्या उमेदवार मनीषा गणेश लाखंड यांनी मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीत बाजी मारलेली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत परिसरात जोरदार जल्लोष केलाय. केवळ जिल्हा परिषदच नव्हे तर पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळालेले आहे. आजगे पंचायत समिती गणातून शिवसेने मानसी आंबेकर यांनी जोरदार विजय संपादन केलेला आहे. तसेच पंचायत समितीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या जागेवरती शिवसेनेच्या साक्षी चव्हाण यांनीही आपली विजयाची मोहर उमटवलेली आहे. आजगे येथील तिन्ही महत्त्वाच्या जागा जिंकून शिवसेनेने या भागावरती आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे. या निकालांमुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा दबदबा आजही कायम असल्याचे अधोरेखित झालेले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे जिल्हाभरातून कौतुक होत असून आगामी काळामध्ये विकासाची कामे वेगाने होतील अशी खात्री मतदारांनी व्यक्त केलेली आहे. आमचा विजय झाला आहे, बरोबर आहे, पण हा माझा एकट्याचा विजय नाहीये, तर हा महायुतीचा विजय आहे आणि ही खरी म्हणजे मतदारांनी दिलेली भैयासाहेबांच्या कामाची पोच आहे. त्यामुळे हा विजय आमच्या सेनेचा कसा आहे. कणकवली तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या खारेपाटण पंचायत समिती निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झालेला आहे. या चुरशीच्या लढतीमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांनी 179 मतांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केलाय. गुरुप्रसाद शिंदे यांना एकूण 1506 मते मिळाली असून त्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांना 1327 मते मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शिंदे यांनी आघाडी कायम ठेवली. दुसरीकडे उबाटा गटाचे रामचंद्र राऊत यांना केवळ 289 मतांवरती समाधान मानावे लागले, तर नोटा पर्यायाला 45 मतदारांनी पसंती दिली आहे. या विजयामुळे खारेपाटण परिसरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केलाय. शिंदे सेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल्याने तालुक्यात महायुतीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि ही माझ्याकडून त्यांना एक पहिलीच गिफ्ट आहे माझ्याकडून. आज माझा विजय म्हणजे आज माझा विजय म्हणजे खारेपाटणमध्ये सगळे विरोधक एकत्र होऊन आज मला जो काय पाडण्याचा प्रयत्न चालला होता त्या विरोधकांना पण मी एवढंच सांगेन की तुम्ही सुज्ञ आहेत
आणि विकास तो आज हे शिवसेना भाजप विकास करतोय. आज विकास कोण करू शकतो याच्याकडे जर लक्ष द्या आणि इथून पुढची निवडणूक येईल त्यावेळी विकासाच्या बाजूने तुम्ही उभे राहा. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नाही अजून काही नाही उमेदवारांचा माहिती सेलिब्रेशन काय नाही त्यांना त्यांच्याच लोकांनी बळीचा बकरा केलाय उभाटाच्या लोकांनी. हे झालं की आज उभाटा जो आमचा उमेदवार होता अपेक्षा होता तो महायुतीचा उमेदवार होता आणि आज ते म्हणजे त्यांना साधी निष्ठा पण राखता आली नाही. सगळे नुसते म्हणजे पक्षाची त्यांना काय हेच काळजीच नाही त्यांना, म्हणून आज त्यांचा पराजय झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे कल आता स्पष्ट झाले असून भांबेड गटामध्ये महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषद भांबेड गटातून शिवसेनेच्या विनीता गांगण यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय. या विजयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून ठिकठिकाणी गुलालाची उधळण केली जात आहे. केवळ जिल्हा परिषदच नव्हे तर पंचायत समितीमध्ये महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे. भांबेड पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेश पत्की यांनी आपला गड राखत विजय संपादन केलाय, तर भारतीय जनता पक्षाचे शैलेश खामकर यांनी देखील जोरदार मुसंडी मारत विजयावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. महायुतीने या भागामध्ये विरोधकांना चारी मुंड्या चित केल्या असून विजयाचा गुलाल उधळला जात आहे. या विजयाचं श्रेय नक्कीच आमचे भैयासाहेब सामंत कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत असणारे आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी आणि त्याबरोबर असणारे सगळे माझे मानकरी वर्ग आणि या सगळ्यांसाठी श्रेय आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या नेत्रा ठाकूर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल 3500 पेक्षा अधिक मताधिक्य घेत विरोधकांना धूळ सारली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच नेत्रा ठाकूर यांनी आमदार भास्कर जाधव यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी भास्कर जाधव यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती. मात्र नेत्रा ठाकूर यांचा दांडगा जनसंपर्क आणि त्यांनी केलेली भरीव विकास कामे मतदारांच्या मनात कायमचे घर करून गेली. या विजयामुळे भास्कर जाधव यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाने मोठी मुसंडी मारली असून राजकीय समीकरणे बदललेली आहेत. आपल्या विजयानंतर बोलताना नेत्रा ठाकूर म्हणाल्यात की हा विजय केवळ माझा नसून शिवसेना भाजप महायुतीचा आणि माझ्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांचा कष्टाचा हा मोठा विजय आहे. मतदारांनी विकासाला आणि निष्ठेला कौल दिला असून भविष्यातही या भागाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध राहीन असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विजयाचा आनंद तर नक्कीच आहे आणि हा विजय माझा एकटीचा नसून हा युतीचा विजय आहे आणि माझ्या बरोबरच्या असणाऱ्या माझ्या सगळ्या वेळणेश्वर गटातील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आणि माझ्या सर्व मतदारांचा हा विजय आहे. तुम्हाला घेरलं होतं 100%. पण माझी जी गटातली सगळे सहकारी आहेत हे सक्षम होते आणि प्रत्येक म्हणजे ह्या माझ्या श्रेयात जास्त करून माझ्या इथे म्हणजे वेळणेश्वर मधल्या माझ्या खारवी समाजाचा, माझ्या कुणबी समाजाचा, माझ्या सर्व समाजाचा ह्याच्यामध्ये श्रेयाचा वाटा आहे. एकमेव अशी होते सदस्य होते की समोर रणांगण दिसत होतं, पण जेव्हा विजयाची नांदी खेचत असताना समोर माझ्या सगळ्या सहकार्याने एकच लक्ष ठेवलं होतं की आपल्याला विजय हा नेत्रा ठाकूरचा आणायचा आहे, आपल्या पूर्ण माझ्या दोन्ही पंचायत समितीचा हा विजय आणायचा आहे. हेच ध्येय सगळ्या गटातल्या सगळ्या सहकार्यांनी ठेवलं होतं. गुहागर तालुक्यातील कोंड कारोळ पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शिवसेनेचे उमेदवार प्रणव पोळेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आपल्या या ऐतिहासिक विजयाचे श्रेय देताना पोळेकर अत्यंत भावुक झाले होते. त्यांनी आवर्जून सांगितले की त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मोठी राजकीय वारसा नसताना पक्षाने त्यांच्यावरती खूप मोठा विश्वास टाकला. विशेषतः राज्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी दिलेल्या मोलाच्या संधीमुळे हे यश संपादन करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. हा विजय केवळ माझा नसून शिवसेना भाजप युती, माझ्या गावातील ग्रामस्थ आणि अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या सर्व मित्र परिवाराचा आहे. हा मोठा विजय मी माझ्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या चरणी अत्यंत नम्रपणे समर्पित करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या विजयाने गुहागरमध्ये शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली असून सर्वत्र आनंदाला उधाण आलेला आहे. खरं तर मला ज्यावेळी पक्षानं तिकीट दिली त्यानंतरच माझ्या सर्व मित्रपरिवारानं माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. खास करून माझ्या गावाचा उल्लेख करावा असं वाटतो, कारण माझ्या गावानं एकमुखी निर्णय घेतला होता की आपला उमेदवार आहे, घरातला आहे आणि त्यामुळं या उमेदवाराच्या पाठीशी आपण गाव म्हणून पाठीशी उभं राहूया. मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे
माझ्या घराण्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि आमच्या घराण्यामध्ये कुणीही निवडणूक लढवली नव्हती आतापर्यंत. मात्र माझा असणारा मित्रपरिवार, त्याचबरोबर जी काही सगळी मित्रमंडळी जी होती, पालशेद असेल, अडूर असेल, कोणकारुळ असेल, या तिन्ही गावांमधलं जे काही माझा संपर्क होता आणि त्याच संपर्काच्या जीवावर आम्ही हा विजय जो आहे तो खेचून आणलेला आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास बघायला गेला तर 2007 नंतर या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा जो आहे तो फडकलेला आहे आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की मला ही संधी जी आहे ती शिवसेना पक्षाकडनं दिली. खास करून मी आभार मानतो ते म्हणजे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत, त्याचबरोबर राजापूरचे आमदार किरणभैया सामंत आणि एकूण सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते जे इथले माझ्यासाठी मेहनत घेत होते, सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हा विजय मी त्यांना समर्पित करतो, कारण त्यांच्या मेहनतीमुळे हा माझा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे. दापोली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून येथे संमिश्र यश पाहायला मिळत आहे. हर्णे पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तुळसा जाधव यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे, तर शिवसेना उमेदवार आशा जाधव यांनी ही कडवी झुंज दिली. दुसरीकडे जालगाव पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रीराम इदाते यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. दापोलीमध्ये शिवसेनेने मोठी मुसंडी मारली असून जिल्हा परिषद 6 आणि पंचायत समितीच्या 10 जागांवरती दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेचे तालुका संघटक आणि विजयी उमेदवार उन्मेष राजे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ही दमदार कामगिरी केली आहे. या विजयानंतर तालुक्यामध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला असून गुलाल उधळून विजय साजरा केलेला आहे. या निकालामुळे दापोलीच्या राजकीय समीकरणात मोठे बदल झाले असून आगामी काळात विकासाची कामे अधिक वेगाने होतील असा विश्वास सर्व विजयी उमेदवारांनी यावेळी व्यक्त केलाय. पण योगेश जरा 2 ठिकाणी धक्का मिळालेला आहे, काय सांगाल? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेवर अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी आमची शिवसेनेची सगळी ही फळी, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नाने आणि खरं तर या मतदारसंघाला एक वेगळी दिशा देणारं असं आमचं नेतृत्व ह्या मतदारसंघाचे आमदार, राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पाडून आम्ही आज सगळे विजयी उमेदवार आम्ही आता इथे उपस्थित आहोत. नमस्कार. आपण नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 112 मतांनी आत्ता माझा विजय झालेला आहे. अजून जाहीर झालेलं नाही, पण विजय झालेला आहे. खरं तर ह्या निवडणुकीच्या दरम्यान फिरताना खूप चांगले अनुभवसुद्धा या निमित्तानं आले आणि राज्यमंत्र्यांच्या विरोधात इथं लढणं तेवढं सोपं नव्हतं. त्यामुळे 18-0ची जी घोषणा आहे ती आता त्यांना पाठी घ्यावी लागणार आहे आणि माझी विनंती आहे की या निमित्तानं मतदारांचे मी खूप खूप धन्यवाद, खूप आभार मानतो की मतदारांनी जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. आणि खरं तर या निमित्तानं ज्या काही घोषणा किंवा ज्या काही लोकांपर्यंत आम्ही विषय नेलेत ते परिपूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि जे 5 वर्ष पुढचे काम करायचं आहे. आजपर्यंत कुठलंही पद नसताना ज्या पद्धतीने काम करत आलो तसंच काम यापुढं भविष्यातही मला करावं लागणार आहे आणि मी ते करीन असंच या निमित्तानं मी ग्वाही देतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साठवली जिल्हा परिषद गटातून शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे. या निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये शिवसेनेच्या उमेदवार लीला घडशी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय संपादन केले आहे. या भव्य विजयामुळे साठवली परिसरात शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. केवळ जिल्हा परिषदच नाही तर पंचायत समितीमध्येही शिवसेनेने आपली बाजी मारलेली आहे. पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदेश आंबोळकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेच्या दुसऱ्या महिला उमेदवार रसिका मिस्त्री यांनीही आपल्या प्रतिस्पर्धीला धूळ चारत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातलेली आहे. या त्रिसूत्री विजयामुळे शिवसेनेची राजकीय पकड या भागात अधिक मजबूत आणि घट्ट झालेली आहे. निकाल जाहीर होताच विजयाचा जल्लोष करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत शिवसैनिकांनी हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केलाय.
माझं असं मत आहे जे आम्ही उमेदवार आहोत खऱ्या अर्थानं आम्ही उमेदवार नसून भैयासेठच्या तालुक्यात उमेदवार आहेत. लोकांनी जे मतदान केलं हे भैयासेठनं मतदान केलं आहे. तर सर्व मतदारांचे मनपूर्वक आम्ही तिन्ही उमेदवारांच्या वतीने जिल्हा परिषद गट साटवली आणि पंचायत समिती गट मार्केट यांच्या वतीनं त्या मतदारांचे आभार मानतो आणि भैयासेठला विनंती करतो की त्यांनी जे आमच्या जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू. परत एकदा भैयासेठला आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की आम्हाला संधी देऊन चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. नवी मुंबईतील करावे गावाजवळ एका मद्यधुंद कार चालकाने भीषण अपघात घडवून आणल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. भरधाव वेगातील एका अनियंत्रित इनोव्हा कारने रस्त्यावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त कारवर पोलीस अशी ठळक नेम प्लेट लावलेली असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चालक मद्याच्या नशेत पूर्णपणे धुंद होता आणि त्यामुळेच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या घटनेनंतर कारची कसून झडती घेतली असता त्यामध्ये चक्क मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे अधिकृत ओळखपत्र सापडलेले आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले असून पोलीस प्रशासनावरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोषींवरती कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून सध्या केली जात आहे. रत्नागिरीतील नाणीसधाम येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1,71,150 बाटल्या रक्ताचे विक्रमी संकलन करण्यात आलेले आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराजांचा विशेष गौरव करण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराजांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी एकाच्या ताकदीवरती एवढे मोठे रक्तसंकलन होणे हा जागतिक विक्रम असून ही खऱ्या अर्थाने आध्यात्मिक क्रांती असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी या उपक्रमाला रक्तदान यज्ञ संबोधून महाराजांच्या सामाजिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले आहे. या सोहळ्यात चळवळीत योगदान देणाऱ्या प्रतिनिधींचाही गौरव करण्यात आला. या प्रसंगी आमदार शेखर निकम, आमदार किरण उर्फ भैया सामंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर BV जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जगद्गुरूंच्या या कार्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाला मोठी मदत झालेली असून हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेला आहे. पण एका आध्यात्मिक गुरूच्या ताकदीवर एका आदेशावर 1,71,450 बाटल्या रक्ताचं संकलन होतं आणि जगात आलं. मी माझ्या आयुष्यामध्ये 2 महान होते, एक प्रयागराजचा आणि दुसरा रक्तदानाचा. हा सगळ्या सामाजिक कामाचा गाडा घेऊन आध्यात्मिक कामाबरोबर स्वामींच्या नेतृत्वाखाली हाकला जातो. हा खरोखरच आपण सगळ्यांनी आदर्श करायचा आहे. मी मगाशी शेखर सांगत होतो, दरवर्षी या कार्यक्रमाला मी उपस्थित असतो आणि दरवर्षी सगळी गर्दी बघून मला आकर्षित करतो. दापोली आणि मंडणगड येथील राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा वार्षिक मेळावा उत्साहामध्ये संपन्न झाला. 8 फेब्रुवारी रोजी आयोजित या भव्य मेळाव्यामध्ये 75 वर्ष पूर्ण केलेल्या अमृत महोत्सवी सेवानिवृत्त सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग सचिव पांडुरंग जाधव, प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे गौरव सोहळे अत्यंत दिमाखात पार पडले. या कार्यक्रमाला दापोली आणि मंडणगड युनिटचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील इतर युनिट्समधील सदस्यांनीही या मेळाव्याला आवर्जून हजेरी लावून आपला सहभाग नोंदवला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सन्मान करणे आणि त्यांना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. जुन्या सहकार्यांनी एकत्र येत ST विभागातील जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे सर्व पाहुणे आणि सदस्यांचे आभार मानण्यात आले. या सोहळ्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्याची मोठी चर्चा जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे. चिपळूण शाखेत कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर देवरुख शाखेचा
कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये विभागाचा मेळावा झाला. त्यात रत्नागिरी युनिट किंवा आणखी कोणी राहिलेले असतील त्यांचा सत्कार झाला. आणि आता 25 सालातल्या शेवटचा कार्यक्रम असा समजतो की तो आता दापोली डेपोरा होत आहे. या वर्षभरात आता हे सगळे आपले कार्यक्रम पुरे झाले, पण या वर्षभरात काय काय विशेष घडलं तर देवरुख डेपोनी फार सुंदर असा कार्यक्रम अख्ख्या डिव्हिजनमध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलं असा कार्यक्रम देवरुख डेपोचे केला. त्याचं विजयराव शिंदे प्रादेशिक सचिव आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर्क यांना श्रेय जातो. मी या निमित्ताने त्या सगळ्यांचे प्रथम अभिनंदन करतो व यापुढे असाच कार्यक्रम त्यांच्या हातून होत जाईल ही अपेक्षा करतो. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही अशक्य उद्दिष्ट गाठता येते हे उरणमधील 12 वर्षीय स्वराज पाटीलने पुन्हा एकदा सिद्ध केले. स्वराजने कासा खडक ते खंदेरी किल्ला हे तब्बल 18 किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर अवघ्या 5 तास 6 मिनिटांमध्ये पोहून पार करत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 7वीत शिकणाऱ्या स्वराजला जलतरणचे वारसा हक्क आपल्या आईकडून मिळाले आहे. या मोहिमेची सुरुवात शनिवारी रात्री 11:50 झाली. रात्रीचा काळोख, समुद्राच्या उधाणलेल्या लाटा, सोसाट्याचा वारा आणि मोठ्या जहाजांच्या अडथळ्यांवर ती यशस्वी मात करत स्वराजने खंदेरी किल्ला गाठून इतिहास रचलाय. यापूर्वी त्याने मोराजेटी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतरही यशस्वीपणे पार केले. नगर परिषदेच्या तलावात कठोर सराव करणाऱ्या स्वराजच्या या साहसी कामगिरीचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कमी वयात हा पराक्रम करणारा तो पहिलाच जलतरणपटू ठरलेला आहे. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.